मावडे माझा फोन चालू आहे ना कशी करते? हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. सकाळी सकाळीच हिकाचं चाललंय, मला गाणे लावून दे. आंघोळ केली का तू? आंघोळ केली का? आंघोळ शंभो केली का? कचरा गाडी आली बघ. आली 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 आली. चला आता मला चहा घ्यायचा आहे. चहा शंकरपाळ्या खायच्या आहेत. कुठे हे कशी पाहते? खाली उतर, खाली उतर. अगं गेली गेली गेली, बुरी गेली. चला उतरा, चला या. मामांनी पकडले ना शा. राग तले लवकर येतो. काय होतंय? काय झालं? काय झालं? हाय कर, हाय कर. हाय. बरं, आम्हाला गाणे ऐकायचे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 2च मिनिटं झालं. मी एकटी. चल मग ये नंतर लवकर. बाय बाय. चला आता हा चाललाय आता. बाय बाय. काका वाट बघत असेल घरी. काकाचं वाट बघ. आता काका गेले कुठेतरी गेला. आता ते गिरायक आले. हा ना. हे सावकाश झाले. फास्ट नको जाऊ रे खंडू. काय ते आत्ता आवाज आला काय? कोणती गाडी? रस्त्याला उभी होती. हा ते 4 चाकीवाल्यांनी धडकवली. अरे बापरे. ती गाडी तिकडे तिकडं आवाज आला का? झोपली हो. चला आता मामा येतील. मामांची वाट बघतोय आम्ही. मामा आणि सोहम येणार आहे आणि मी काहीच आवडलेलं नाही असतं. आला 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 आला. काय खाऊ आणलं माझ्यासाठी? हा, माझ्यासाठी आणलंय का माऊसाठी आणलंय? दोघांसाठी आणलंय का? कॅडबरी, बिस्किट काय? सोहम मामा कुठे आहे? खाली का? येऊ दे, मामाला पण घेते. कोणा संग बोलत ते? झोपली ना माऊ. मामा आत्ताच येतात, मगच येतात. 2 वाजवले मामांनी. 2 वाजवले म्हटलं मामांनी. तर सकाळपासून वाट बघत बसलोय. होतं मागा पुढं टाइम होतं ना. सुट्टी नाही. जेवलो होतो मी. आत्ताच जेवले. बाकी जेवले बघायची सगळे. जेवलो. हातच तुटला. दम 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 असं करायचं. हा मावडे माझा फोन चालू आहे ना. कशी करते? काय करायचं? सावकाश नाही. ठेवू दे खुर्चीवर. ठेवू दे खुर्चीवर. हा जाऊन या. इकडे इकडे इहू. आहेत 5 वरती. 5ला 10 मिनिटं कमी आहे. तर चहा प्यायचा टाइम झालाय. मस्तपैकी आईने चहा केलेला आहे. आम्ही सगळे चहा पितोय. या चहा प्यायला. आणि इकडे इहू आज पहिल्यांदा चहा पित आहे. बॅक कॅमेरा करून दाखवते. बाबांचा पिला, आता आजीचा पितीये. का ग? अग अय्यो. बस बस आता. बस ना. कपडे कसे वाटत माऊ? फुटबॉल बस. आणि इकडे कोथिंबीर निवडते.
कोथिंबीर वड्या बनवायच्या आहेत संध्याकाळी. तर संध्याकाळी कोथिंबीर वड्या आणि भोपळा करायचा नाही, भोपळा करू. चला आता मी चहा घेते आणि मग बोलते. डान्स करून झालेला आहे ना, तर बेबी सॉन्ग ऐकत बसलेली आहे. आणि इकडे आज स्वयंपाकामध्ये आईने बनवले आहे डांगर सर्दीने मला बोलते तेव्हा सर्दी झाली आहे कालपासून, कारण की तिकडे मामींच्या घरी ना विहिरीचं पाणी पिलं, त्यामुळे जास्त सर्दी नाक गळायला लागलेलं आहे. तर भोपळा केलेला आहे, डांगर भोपळा तर मस्त केला आहे. मी आता लई दिवसातून खाते. खरं आमच्या घरी पण कोणी बनवत नाही आहे, खाल्लंच जात नाही आहे, त्यामुळे आम्ही कधी आणतच नाही. तर इकडे आईने बनवले आहे डांगर भोपळा आणि कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या आहे नाही का? सकाळी बनवायच्या नाही, आताच बनवायचं. भोपळ्याला हिरवी मिरची, लसूण एवढं टाकायचं, शेंगदाणे नाही. शेंगदाणे टाकायचे. सिंपल अशी रेसिपी आहे आणि झटपट अशी रेसिपी, लगेच शिजते आहे ना. बिगर पाण्याचं शिजवायचं. चला आता कोथिंबीर वड्या करायच्या. आता भाकरी पण करायच्यात ना. भाकरी करायची. भाकरी करू. 1-2 भाकरी बस होते. दुपारची चपात्या आहेत शिल्लक. भाकरी करते मी, करते वाटलंच तर भाकरी. कोथिंबीर वड्या तू कर. हां बरं. आई बनवेल कोथिंबीर वड्या. हाय बाय बाय. हाय हाय कर, नंतर बाय बाय करू. हाय हाय. तू काय हसते? हे बघा डान्स करून झालाय, तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये कशी डान्स करते. जाम झाले घसा. आता विक्स वगैरे लावते थोडंसं. थंडी ही वाढली 2 दिवस झाले इकडे. कसं होतं नाक जाम झाल्यावर, म्हणजे गळतं पाणी. जाम तर नाही आहे, सारखं गळतं, असं खाली आपल्याला पाणी खाली येतं. त्यामुळे थंडीमध्ये असं व्हायरल इन्फेक्शन होत असतात, त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. आणि मोस्टली तर पाणी जास्त कोणतं पितो आपण त्यावर डिपेंड आहे. जे पाणी पिलं ते विहिरीचं पाणी होतं, त्यामुळे मला जास्त त्रास झाला. आपण फिल्टर पाणी पितो ना. सो कोथिंबीर बारीक करून घेतलेली. दाखव इकडे. तर ही कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे, कट केलेली आहे. आणि इकडं काय बेसन पीठ, बाजरीचं पीठ टाकलंय, हळद, तिखट, लसूण, जिरं, मीठ एवढं सगळं टाकायचं आहे. आणि पाण्याची जशी गरज असेल तशी ॲड करायचं पाणी ना. जसं पाणी लागेल तसं ॲड करत राहायचं याच्यामध्ये. बाजरीचं पीठ लागेल ना जास्त अजून. बाजरीचं पीठ जास्त, बेसन पीठ कमी. आणि तिकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इकडे पीठ मळून घ्यायचं आहे. इकडे भाकरी करून झालेल्या आहेत माझे. आता कोथिंबीर वड्या पटकन होतील आणि आम्ही जेवण करू. ले पातळ नाही करायचं. नाही ते त्याच्यातच पाणी नाही करायचं, पाणी नाही टाकायचं. कोथिंबीरच मळून होते ती, पाणी धुतलेली असते ना, त्यातच मळून घ्यायचं सगळं एकजीव करून. मीठन ते खायचं वाटलं थोडंसं लावलं का. असं मळून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतर गोल गोल वड्या करून उकडून घ्यायचे आहे. जेवणं उरकली आणि त्यानंतर ही काल झोपवलं आणि आत्ता वाजले 11:15. गप्पा मारता मारता टाईम कसं झाला कळलंच नाही. आणि आता मी चेंज करते, जरा फ्रेश होते, क्लीनअप वगैरे करते आणि लिपस्टिक वगैरे काढायची आहे ती काढते, कारण ती निघत नाही आहे. कोकोनट ऑइल लावून मग ती काढायची असते, जरा निघते. लिक्विड लिपस्टिक असल्यामुळे ना ती अशी काढावी लागते. आता सगळं आता आवरते पटकन. आणि कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस चांगला गेला आहे. काल खूपच दगदग झाली, खूप प्रवास झाला. आज छान दिवस गेला आहे. इहिकाचा तुम्ही डान्स पाहिला आहे. मामा आले होते, मावस भाऊ होता तोही येऊन गेला. आणि संध्याकाळी मस्तपैकी आळूची वडी नाही, आळूची वडी उद्या खाऊ. कोथिंबीर वडी आणि भोपळा खाल्ला, तर छान झाली ती भाजी. असं मस्त मेनू आम्ही आज केला होता. चला आता हा सिंपलसा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करताना मला खूप छान वाटला आणि होपसो तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.